Chief Minister Dr. Pramod Sawant said the government is focused on strengthening domestic and international air connectivity to and from Goa. He stated that efforts are underway to enhance flight operations and ensure the strategy utilized for both airports to boost tourism, trade, and overall economic growth in the state. स्पीकर सर हे रेजोल्युशन मॅडम दिलालो लोबो हांच्यानी आवजा मुखाचेर हाडला आणि आवजा मुखाचेर सगळ्यात पयली द लिडर ऑफ ऑपोजिशन बाय प्रोफेशन पायलट म्हणल्या उपरांत ही नोज द सब्जेक्ट व्हेरी वेल. ओके, इंटरनॅशनल ट्रॅव्हल करता आसतना आणि तो आणि दुसरो विजय इंटरनॅशनल ट्रॅव्हल खूप करता, तिसरो वेंदी. ओके, ह्या तिगाय जाणांनी वेगवेगळी सजेशन्स त्यांनी तर डायरेक्टली क्वेट जॉईन करून मी दिता म्हणून सांगला चालू करपा खातीर. नो डाउट वेलकम. हांव ताजेय बी ताका एम्बेसिडर करता चालू करपाक ताका धाड. हांव तरी उलयता आनी कितें जाता जाल्यार तशें करपाक काय हरकत ना. पण हांव एक दोन तीन बाकी सगळें सांगच्या पयलीं एक मुद्दामून एक दोन तीन गजाली मुद्दामून मेन्शन करता. हालींच डिफेन्स मिनिस्टर आमचे गोंयांत येवन गेले आनी डिफेन्स मिनिस्टर गोंयांत आयलो तेन्ना मुद्दामून ऑन रिकॉर्ड डिफेन्स मिनिस्टर हे स्वता आसा की आमी दाबोलीम एअरपोर्ट जो आसा हो केन्नाच बंद करचे ना हें तेच्यांनी क्लियर केलां आनी दे आर ऑन रिकॉर्ड. तांच्यांनी मुद्दामून सांगलां कारण पयलीं तांकां मुद्दामून म्हणजे हो स्टेटमेंट तेंच्यांनी कित्याक केला, तांकांय बी गोंया खातीर दाबोलीम एअरपोर्ट हो चालू उरलेलो जाय. ते चल्ला ते बी तेच्या लक्षांत हाडून दिला तेच्या खातीर हें ऑलरेडी म्हणजे बंद पडचो ना हें हांव सांगता. स्पीकर सर हांव एक दोन तीन गजाली आनी एक मेन्शन करता की आमी एअरलायन इन्सेंटीव स्कीम ही ऑलरेडी आमची फायनलायज जाली आनी तेच्या खातीर 2 कोटी रुपयाचें प्रोविजनूय केला. जेंच्यो एडिशनल आसलेल्यो फ्लायट्स ताच्या पेक्षा नवीन फ्लायट येता आसत जाल्यार अप्रॉक्सिमेटली 2 लाख रुपीज आमी एडिशनली ताका एका फ्लायटा खातीर दितले. तेच्यानी 5 फ्लायटी घेतले जाल्यार 10 लाख रुपया तांकां मेळटले. इवन दो दे आर इफ कनेक्टिंग द न्यू रूट जाल्यारूय बी ताका आमी एडिशनली 2 लाख रुपीज फॉर तेच्या खातीर दितले. त्या ती तो सांगतालो पळय न्ही कांयच ना म्हणून पावर्स त्या आमचे निदान Very good. एअरलायन इन्सेंटीव स्कीम रणजी आयक मातशें रणजी कुवेट एअरलायन्सा सांग ना आनी तेच्या खातीर ताका फायदो Both airports. बोथ एअरपोर्ट आमी एका एअरपोर्टाचेर करूं शकना. स्पीकर सर इवन दो तेंचे एअरलायन फ्युएल्स जे आसा पळय न्ही ह्याच्या खातीरय बी आमी आमचो रेट कमी दवरला. 18 रुपया सुमार आसा, 15 रुपीज वॅट आमी आमचो बेर करता म्हणटा तशें. रणजी सांग ताका कुवेट एअरलायन्स. हय, वॅट जो आहा पळय न्ही दोनूय कडेन आसा तोय बी. ओके, तिसरी गजाल स्पीकर सर आता क्रूज टर्मिनल जे आसा पळय न्ही ते ऑलरेडी सुरू जाता आणि सगळ्यात लागचो असलेलो एअरपोर्ट त्याच्या खातीर दाबोलीच आसा. सो ऑटोमॅटिकली दे विल बूक देअर टिकेट्स फ्रॉम द दाबोलीम एअरपोर्ट. होय बी प्लस पॉयंट आसा त्या खातीर दाबोलीम एअरपोर्ट जो आसा कशाच पद्दतीन बंद जावचो ना. स्पीकर सर हाल्ली फाटल्या एक 7-8 म्हयन्या पयलीं हांव आनी टुरिझम मिनिस्टर स्पेशली एव्हिएशन मिनिस्टराक मेळून आयले आनी गोंयांतली कनेक्टिविटी वाडपा खातीर इंटरनॅशनल आणि नॅशनल या दोनाय खातीर आमी प्रयत्न करीत आसा. फाटले फावटी हांव टुरिझम मिनिस्टर ट्रान्सपोर्ट मिनिस्टर तिगूय जाण गेल्ले. मीनवायल गोंयांत एडिशनल न्यू डॉमेस्टीक आनी इंटरनॅशनल रूट्स जे आसा एक्झाम्पल उझबेकिस्तान, रशिया, UK, पोलंड ह्यो ऑलरेडी ज्यो आसा ह्यो स्टार्ट केल्ल्यो आसा. आमी एप्रिशिएट करपाक जाय. इट इज ऑन द मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट. स्पीकर सर फ्लाय 19 ही नवीन एअरलायन्स सुरू जाल्या विच इज बेस्ड इन गोवा. रायबंदरा तिचे ऑफिस आसा आनी विच इज बेस्ड मोपा एअरपोर्टा वयल्यान तेंच्यांनी स्टार्ट केल्या. सो दॅट म्हाका दिसता की ऑलमोस्ट फ्लाय 19च्या अंतर्गत वेगवेगळ्यो कनेक्टिविटी तेंच्यांनी हांगातल्यान सुरवात केल्या आणि आतापर्यंत 72 एअरक्राफ्ट ही फ्लाय 19ची आसा आणि नवीन उडान स्किमीच्या अंतर्गत आणि 3 रूट ते नवे सुरू करपाचे आसा विच इज अ प्लस पॉयंट. आणि हे आमी स्वतः गव्हर्नमेंट म्हणूनय फॉलोअप करता आणि तांकां जो जाय सपोर्ट तोय तांकां दिता विच इज आमच्या खातीर आमी हे सरकाराच्या वतीन सातत्यात करीत आसा. स्पीकर सर आमी स्ट्रॅटेजीक एक्शन दोन्ही एअरपोर्ट कशा पद्दतीन चलपाक जाय ताच्या खातीर इन कोऑर्डिनेशन विथ द बोथ मोपा अँड दाबोलीम एअरपोर्ट हाच्या खातीर तांचो टायमींग आनी हे ते सगळें एकत्र तांच्या खातीर दिता. स्पीकर सर एनहान्समेंट ऑफ द इन्फ्रास्ट्रक्चर दोनूय कडलो अशें न्ही की आमी दाबोलीचेर इन्फ्रास्ट्रक्चर वाडयना आनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाक सांगून दोनूय कडेन तांच्यांनी आतां नव्यान थंयसर ह्यूज क्रोर्स ऑफ रुपीज दे हॅव इन्वेस्टेड इन द इन्फ्रास्ट्रक्चर विच इज द फ्युचरिस्टीक आनी द पॅसेंजर्स थंयसर ते हे करपाक शकतले तितको बरो इन्फ्रास्ट्रक्चर ते केला. इवन दो द रोड इन्फ्रास्ट्रक्चर हॅज इम्प्रूव्ड एट द दाबोलीम एअरपोर्ट. नो डाऊट म्हणजे आमी 250 crores जो आसा पळय न्ही हो तांच्यांनी ह्या इन्फ्रास्ट्रक्चरान एड ऑन केल्लो आसा. त्या खातीर स्पीकर सर हांव उडान स्किमीचो फायदो हो आमच्या फ्लाय 19कूय मेळटा आणि त्याच्या अंतर्गत म्हणजे आता नव्यान जाल्ल्या सिंधुदुर्ग, जळगाव, सोलापूर
अगाती ह्यो उडान स्किमीच्या अंतर्गत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची उडान स्कीम हाचोय फायदो हो ह्या म्हणजे मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टाच्या अंतर्गत घेता उरलेले 3 एअरक्राफ्ट आनीक जॉईन जातले नवीन सिटी जॉईन करपाच्या त्या ती उडान स्किमीचो फायदो हो आमकां त्याच्या अंतर्गतूय बी मेळटलो म्हणून स्पीकर सर हांव बाकीच्या डिटेलान वयच्या पेक्षा म्हणजे तशें पळोवंक वचत जाल्यार डे बाय डे म्हणजे गोंयतले टुरिस्टीक अट्रॅक्शन वाडत असल्या कारणान आनी मॅक्झिमम लोक आपलो टायम सेव्ह करपा खातीर दे ऑलवेज ट्रॅव्हल बाय फ्लायट एट बोथ द एअरपोर्ट्स म्हणजे मार्च 24 टू डिसेंबर 24 जर पळयत जाल्यार 1970 फ्लायट्स ह्यो टोटल फ्लायट्स ज्यो आसा ह्यो आमकां अरायवल पॅसेंजर हे जवळपास 46,174 आणि डिपार्चर पॅसेंजर 46,525 हे बोथ द एअरपोर्टा वयल्यान हांगासर आयले त्याती हो नंबर जो आसा इट इज गुड आमी त्याच बरोबर म्हणजे आमी म्हणटा की लास्ट मायल कनेक्टिविटी मेळची म्हणून ईव्ही बसीस ह्यो आमच्या मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टा वयल्यान किंवा दाबोली एअरपोर्टा वयल्यान ईव्ही बसीस सिस्टमूय सुरवात केल्या नो डावट टॅक्सीचो प्रॉब्लेम होय बी आमी ऑलमोस्ट तोय बी रिजॉल्व करता आणि म्हाका सांगपा खातीर खूप बरें दिसता की आमी ज्या पद्दतीचे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर सातत्यान हे डेव्हलप करीत आसा इन फ्युचर अशा पद्दतीचो सगळो बेनिफिट्स हो नवीन पॅसेंजरांक मेळचो इवन दो टॅक्सी हे बी आमकां खूप बऱ्या पद्दतीचे सहकार्य करतले ओके कुएट तुझे जे आसा पळय न्ही कॉर्डिनेशन हांव कितें आतां करता दोनूय म्हणजे फॉर द आमचे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि टुरिझम मिनिस्टरांच्या बरोबर करून ताका नवीन फ्लीट करपा खातीरूय बी आमी परमिशन जे आसा ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडल्यान घेता आणि हे सांगता आसतना म्हाका स्पीकर सर आज आमी एअरलायन इन्सेंटिव्स 2 crores of rupees एका वर्सा खातीर डिक्लेअर करता इट इज वन ऑफ द बिग थिंग फॉर द गोवा सारकेल्या ल्हान स्टेटी खातीर म्हाका दिसता हाजो बेनिफिट्स हो मोठ्या प्रमाणात घेतले कन्सिडरिंग दीस म्हाका दिसता मॅडम दिलायलो लोबो हांच्यांनी हो इशू हावजा मुखार हाडलो तांच्यांनी हायलायट केले बऱ्याच जाणांनी आणि गोवा गव्हर्नमेंट इज सिरियस अबाउट दीस इशू डेफिनेटली इन फ्युचर गोंयचो टुरिझम वाडपा खातीर आमकां दोनूय एअरपोर्ट हे म्हत्वाचे आसा सरकारा कडल्यान इन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या दोनूय डिपार्टमेंटा कडेन एव्हिएशन आणि टुरिझम डिपार्टमेंटा कडेन कॉर्डिनेशन सातत्यात आमचे माझे टुरिझम मिनिस्टर ट्रान्सपोर्ट मिनिस्टर हे कंटिन्युअसली दवरतले आणि इन फ्युचर वॉट एवर द सपोर्ट रिक्वायर्ड फॉर दीस एअरपोर्ट आणि इवन दो द एअरक्राफ्ट हांच्या खातीर कंपनीज हांच्या खातीरूय बी दितले चडांत चड टुरिस्ट हे गोंयांत येवचे इंटरनॅशनल आणि नॅशनल हाच्या खातीर गोंय सरकार आपल्या परीत जायतो प्रयत्न करीत आसतले कन्सिडरिंग दीस तुमी तुमचे प्रायव्हेट रेझोल्युशन जे आसा हे फाटी घेवचे ही म्हजी रिक्वेस्ट आसा